श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया खव्यापासून मिठाई. बघा, खव्यापासून आता मिठाई बनवते. सकाळीच तूप काढलं आणि हा खवा राहिला आहे. सकाळीच पहाटे तूप काढलेलं खवा राहिला आहे. आणि आज बरोबर स्वामींची गुरुपौर्णिमा. तर म्हटलं चला आज स्वामींना मिठाई करूया आपली घरच्या घरीच. तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य अगदी काही थोडक्यातच आहे. ही मलाई घेतलेली आहे मी, आपल्या दुधावरची फ्रेश मलाई घेतलेली आहे. दूध घेतलेलं आहे छोटी वाटी. हे साधारण एक चमचा भरून आहे हा, म्हणजे फुल असा मलाई. साखर घेतली छोटी वाटी. वेलची जायफळची पूड घेतले 1 पाव टेबलस्पून. आणि हा पनीर. आता मी ही म्हणजे तूप काढलं त्यावेळेला पनीरसुद्धा बनवला. तर पनीर सकाळी डब्याला मुलांना पनीर भुर्जी दिली आणि त्यातला हा थोडासा पनीर ठेवला आहे. बघा पनीर. तर हा माझा पहिला व्हिडिओ पण झालेला आहे, पनीर कसा बनवायचा. आपलं मलईपासून आपण तूप काढतो त्याच्यापासून बटर मिल्क निघतं, त्याच्यापासून पनीर कसा बनवायचा. आणि मिठाई पण मी शेअर केलेली आहे व्हिडिओ, तर तुम्ही बघायचे तर बघून घ्या कशी केले ते पनीर वगैरे. चला तर आपण आता पटापट मिठाई करू. अगदी पटापट होते ही मिठाई. पण दूध घालून घेऊया. मलाई असलेलंच दूध घेतलेलं आहे. आणि आता आपण ही मिल्क पावडर घालून घेऊ. 2 पाऊच आहे बघा. कुठची तुम्ही मिल्क पावडर घेतली तरी चालेल. ही 10 रुपयाची 2 पाऊच आहे. हे 2 पाऊच मी टाकते. बघा, घरच्या घरी अगदी मस्त, अगदी बाहेर मिळते तशी मिठाई होणार आहे ही. तुम्ही बघा, खूप छान, टेस्टला पण छान आणि खूप छान आहे. बघा, जास्ती पण नाही सामग्री लागत. आता हे सर्व आपण गॅसवर ठेवायच्या आधी हे सर्व एकत्र करून घ्यायचे. मलाई हे सर्व एकत्र करून आपण मग गॅसवर ठेवायचे. ही मलाई घातली आणि सर्व एकत्र करून ठेवायचं. बघा, आता हे साखर पण घातली. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आणि हा पनीर, आता मी हा पनीर असा कुस्करून, बघा किती छान सॉफ्ट असा पनीर झालेला आहे, तसा कुस्करून टाकते. बघा, आता आपण हे एकत्र असं मिक्स करून घेऊया. आधी मिक्स करून मग गॅसवर देऊ. असं मिक्स करून घेऊ. हे सगळं मोडून घेऊ. सर्व मिक्स करून झाले. तर माझी साखर थोडी जास्ती झाली, गोड वाटते, म्हणून मी आता थोडंसं दूध, छोटीला वाटी दूध घातले. आता आपण हे गॅसवर ठेवूया. हे म्हणजे तूप काढलेला खवा होता थोडासा, त्याच कढईमध्ये मी हे सर्व घेतलेलं आहे. ही कढई तशीच ठेवलेली, म्हणजे करायला पण बरोबर आहे म्हणून अशीच ठेवलेली कढई. तूप काढल्यानंतर उरलेली ती बेरी असते ना, तूप काढल्यानंतर त्याच्यामध्येच हे सर्व घातले. आता आपण गॅसवर कढई ठेवली आणि आपण गॅस चालू केला आहे. आता आपण मिडियम टू हायवरती ठेवून आपण हे चांगलं असं घोटून घेऊया. छान आपली मिठाई तयार आहे. आणि मी घोटून घेते. काजू बदामचे तुकडे तर आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरीसुद्धा चालणार, पण याच्याने अजून छान टेस्ट लागेल मिठाईला. बघा, आपलं हे मस्त असं आता घट्ट होत जाईल, घट्ट व्हायला लागले. तर आता आपण याच्यामध्ये हे जे आपण काजू बदाम घेतले याचे तुकडे घालून घेऊया आणि पुन्हा हे घोटूया चांगलं. हे सगळं असं साईडचं काढत राहायचं. घोटताना साईडचं काढत असं मिक्स करायचं, छान होतं. बघा कसं घट्ट म्हणजे असं झालेलं आहे, सुक्कं असं बघा मस्त. आता म्हणजे कढईला फोडायला लागलेलं आहे. आता आपण काय करायचं, आपण गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ असंच राहून दे. आणि मग आपण थोडंसं थंड झालं तर आपण डिशमध्ये काढून घेऊया. झालं, आपण गॅस घालवलं आहे. आता मस्त आपली मिठाई तयार होईल. आपण गॅस घालवला आहे तर आपण वेलची जायफळची पूड टाकायला थोडी विसरली, म्हणजे शेवटलाच टाकायची असते एंडिंगला, तरी काय हरकत नाही, पण अगोदर टाकला का त्याचा वास नाही आहे. आपण हे मिक्स करून घेऊया. वेलची जायफळची पूड टाकले. आता आपण तोपर्यंत आपण ज्या डिशमध्ये आपण ही बर्फी करणार आहोत मिठाई, त्याला आपण बटर पेपर लावून किंवा तूप लावून द्यायचं.
आपण त्याची तयारी करू. आता पण असं डिशमध्ये बटर पेपर लावून ठेवलेलं आहे आणि थोडंसं असं तूप लावायचं, हे टाकायचं आणि याच्यावरच आता आपल्याला मिठाई आपली काढून घ्यायची. थोडी ती थंड होते म्हणून तोपर्यंत हे काम करून घ्यायचं. चला आता आपली थंडी झाली असेल, आपण आता काढून घेऊ. तर बघा आता आपलं म्हणजे एकदम गरम नाही आहे, ठीक आहे. तर आपण आता याच्यावरती काढून घेऊया. आता काढून घेते याच्यावरती सर्व आणि नीट सेट करून घेऊया. असं चमच्याने असं काढून घ्यायचं. सर्व काढून घेतले मी आता आणि आता हे नीट असं सेट करायचं. असं बर्फीच्या आकारामध्ये आपण हे नीट सेट करून घेते. आता मी असं चमच्याने मी त्याला असं शेप दिला याचा. तुम्ही चाकूने पण करू शकता, कशाने पण करू शकता. व्यवस्थित असा सेट द्यायचा आणि आता मी फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट व्हायला ठेवायचा, आपला 1-5-10 मिनटं होतं सेट. फ्रीजमधून काढलेली आहे. तर बघा ही चांदीचा वर्क आहे. तुम्ही हा चांदीचा वर्क लावणार आहे असं. तुम्ही ड्रायफ्रूटनी पण सजवू शकता. आता आपल्यावरती आपण कशाने सजवायचे ते. आता मी आतमध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहे त्यामुळे मी चांदीचा वर्क लावत आहे. तर माझ्याकडे आता फक्त चांदीचा वर्क लावूया. चांदीचा वर्क मस्तपैकी बघा अशा पद्धतीने चांदीचा वर्क असं लावलं आहे. अशा पद्धतीने मस्त अशी चांदी पण लावून झालेली आहे. तर आपण आता कापून घेऊया. चांदीच्या वरती जरा छान दिसते. तुम्ही ड्रायफ्रूट पण लावू शकता. अशी मस्त अशी बर्फी करते. मस्त अशी बर्फी बघा, छान अशी घरच्या घरी आपल्या स्वामींना नैवेद्याला मस्त तयार होईल बर्फी. अशा प्रकारे मस्त तयार झाली आहे मिठाई बर्फी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर आता मी स्वामींना नैवेद्य दाखवते. बघा असे आता मी बदामाचे काप करून घेतले, ते पण लावूया म्हणजे अजूनच आपली बर्फी एकदम मिठाई छान होणार. तर बघा आता एक लावून घेते मी. अशी वरच्या मस्त अशी बाहेरच्यासारखी दिसते की नाही, खूप छान. बघा आता तुम्हाला खूप आवाज येत असेल. आमच्या इथे खूप काम चाललं आहे. आमच्या खिडकीच्या समोर खूप काम चाललं आहे, मोठं कन्स्ट्रक्शनचं काम आहे. सतत आवाज चाललेला असतो, त्यामुळे मला व्हिडिओ पण करता येत नाही. त्यामुळे माझे म्हणजे हे खूप व्यत्यय येतो व्हिडिओ करताना. त्यामुळे माझं म्हणजे खूप व्हिडिओ स्लो असे जातात, कारण का आवाज खूप येत असतो. आता आवाज तरी कधी टाकणार, सतत रात्रभर सकाळपासून ते रात्रभर आवाजच चाललेला असतो. काय करणार, तरी मी त्यातल्या त्यात कशी करते आणि म्हणजे टाकते मी ते. मस्त असा बदाम छान बघा असा मस्त आपला मस्त अशी बर्फी झाली बघा, मस्त छान ना. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करा. आता मी काढून घेते. सतत आवाज चाललेला असतो, ठाक ठूक ठाक ठूक, सतत त्याच्यामध्येच मला हे सर्व करावं लागतं. तर बघा असून दे, तरी तुम्ही समजून घ्या जरा आवाज आला तर. मला आवाज येतो की नाही. अशा पद्धतीने काढून घेऊया. मस्त अशी मिठाई, मस्त पीस पण छान झालेले आहेत. अगदी बर्फी अगदी मस्त बाहेर मिळते तशी बघा. मस्त असं स्वामींना आता मी नैवेद्य दाखवणार आहे. तुम्ही अशी काढून घेतल्याने आपली मिठाई तयार आहे बघा. मस्त निघाले, पीस पण खूप छान झाले. किती छान मस्तपैकी अशी गुलाबाच्या पाकळ्यांनी अशी
सजवायची. किती सुंदर बघा, घरच्या घरी आपण किती छान मिठाई तयार करू शकतो. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. मस्त मलाई, तूप काढण्याच्या मलाईची मिठाई बघा किती मस्त अशी. आता मी अशी सजवते, तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान, चवीला पण खूप छान आहे. तर मी सजवून घेते मस्त अशी गुलाबाच्या पाकळ्याने मस्त सजवले. स्वामींना तर गुलाब पण फार आवडतो. अशीच मस्त अशा केळीच्या पानाच्या याच्यामध्ये असं डिशमध्ये स्वामींना नैवेद्य द्यायचा. किती छान, घरच्या घरी किती छान बाहेरच्यासारखी मिठाई झाले ना. तर मग तुम्ही पण नक्की करणार ना. तर तुम्हाला मिठाई आवडल्यास नक्की लाईक करा. लाईक तोडून टाकते. किती मस्त सॉफ्ट अशी मिठाई झालेली आहे. मस्त आहे बघा किती छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.